नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास धडा 10वा पाण्याविषयी थोडी माहिती हा धडा पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. करून पहा. एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचा रंग पहा. पाण्याचा रंग कोणता आहे? बघा बरं, मी तुम्हाला पाणी दाखवणार आहे. हे आहे पाणी. याला रंग आहे का मुलांना? नाही. पाण्याला कोणत्याही प्रकारचा रंग नसतो. आहे का रंग त्याला? नाही. आता एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या. आता हे आहे सुगंधी फूल. संस्कृती इकडे आहे आणि या फुलाचा वास बघ बरं कसा येतोय. बघू. हां, कोणतं फूल आहे का ते? गुलाबाचं फूल. हे फूल सुगंधी फूल आहे आणि याला छान वास आलेला आहे. आता श्रेया ये. श्रेया, आता हे पाणी आहे. आता तू या पाण्याचा वास घे बरं वास. आला का तुला पाण्याचा वास? नाही. आणि हे फुलाचा वास घे. आता कशाचा वास आला तुला? फुलाचा वास आला. सुगंध आला का? आणि पाण्याला आला का सुगंध? नाही. म्हणजे फुलाला सुगंध आहे आणि त्याचा छान वास आलेला आहे आणि पाण्याला मात्र वास आला का? नाही. आता एखाद्या पिकलेल्या आंब्याची, चिकूची किंवा पेरूची चव घ्या. आता पिकलेलं फळ चवीला कसं लागतं बरं? छान गोड. आणि तेच जर कच्चं फळ असलं तर कसं लागेल? आंबट. हो की नाही? कसं लागेल? आंबट लागेल. म्हणजेच काय? आता पाण्याची चव तुम्ही घेतली. पाण्याची चव कशी वाटली? यावरून काय उलगडलं बरं? की ह्या पाण्याला रंग, वास आणि कसलीही चव नाही. आता आपण 2 नवीन शब्द शिकणार आहोत. पहिला शब्द आहे पारदर्शक. ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात. आता हा पारदर्शक पदार्थ आहे. बघा, याच्यातून तुम्हाला आरपार दिसते का? दिसतंय? हो. ह्याच्यातून आपल्याला सर्व काही दिसत आहे म्हणून हा पारदर्शक पदार्थ आहे. आता पुढचा पदार्थ कोणता आहे बघा बरं? अपारदर्शक पदार्थ. म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. आता हा आहे अपारदर्शक पदार्थ. आता ह्याच्यातून तुम्हाला मी दिसणार नाही. दिसतंय का सांगा? नाही. आणि तुम्ही सुद्धा मला ह्याच्यातून दिसत नाही. म्हणजेच हा कोणता पदार्थ झाला? अपारदर्शक पदार्थ. आता करून पहा. पुढचा प्रयोग पाहूया. हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे. एका स्टूलवर किंवा टेबलावर अशी मेणबत्ती पेटवून ठेवा. त्यानंतर ती एका पुठ्ठ्यातून किंवा अपारदर्शक म्हणजे जिथून आजूबाजूचं आरपार काही दिसू शकत नाही अशा वस्तूतून तुम्ही हे पाहायचं आहे. तुम्हाला मेणबत्ती दिसते का? दिसते का? पहा बरं, तुम्हाला तुमच्या बाजूने आहे अपारदर्शक पदार्थ? नाही. तुम्हाला मेणबत्ती दिसत नाही. म्हणजेच हा अपारदर्शक पदार्थ आहे. याच्यातून आपल्याला काहीही दिसत नाही. आता काचेची वस्तू घ्यायची आहे. आता ही मेणबत्ती तुम्हाला काचेतून दिसते का? पहा. दिसली सगळ्यांना? मग हा कोणता पदार्थ आहे? पारदर्शक की अपारदर्शक? पारदर्शक. म्हणजे ज्याच्यातून आरपार वस्तू दिसते त्याला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. तुम्हाला काय आढळून आलं? पुठ्ठ्याच्या
मेणबत्तीची ज्योत पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही, पण काचेतून मात्र मेणबत्तीची ज्योत आपल्याला दिसते. यावरून काय उलगडते? पुठ्ठा हा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे. आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती पहा. तुम्हाला दिसते का? बघा, आता हा काचेचा भरलेला ग्लास आहे आणि त्याच्यातून तुम्ही मेणबत्ती बघायची आहे. पहा, दिसते का तुम्हाला? बघा. हां, आता इकडून पाहूया आपण, दिसते का? बघा, दिसते की नाही मेणबत्ती? हां. या प्रयोगातून आपल्याला दिसतंय की पारदर्शक पदार्थातून कोणतीही वस्तू आपल्याला दिसते. तुम्हाला काय आढळून आलं बरं? पाण्यातून सुद्धा आपल्याला मेणबत्ती दिसते. म्हणजे पाणी पण कसं आहे? पारदर्शक आहे. त्याच्यातून सुद्धा आपल्याला आरपार सगळं दिसते. यावरून काय उलगडतं? पाणी हे पारदर्शक आहे. हे आहे पाणी. हे काय आहे? पाणी. आता हे पाणी जे आहे, शुद्ध पाणी, या पाण्याला रंग नसतो, वास नसतो, चव नसते आणि ते पारदर्शक असते. हे आपण या प्रयोगावरूनही शिकलो आहोत. आता करून पहा. एका भांड्यात थोडेसे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या आणि दुसऱ्या भांड्यात थोडे पाणी घ्या. 2 बशा घ्या. 2 काचेचे छोटे पेले घ्या. आता आपण ह्या 2 बशा घेतलेल्या आहेत. तो काचेचा पेला दे बेटा. ह्या 2 बशा घेतलेल्या आहेत आणि या 2 बशांमध्ये एकामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक बशी रिकामी आहे. एक बशी कशी आहे? रिकामी आहे. आता 2 बशा घेतले. आता 2 काचेचे पेले घेतलेले आहेत आपण. दिसले तुम्हाला 2 पेले? हां, हे 2 काचेचे पेले आहेत. आता एका बशीमध्ये थोडेसे पीठ टाका. आपण हे या एका बशीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बशीमध्ये रिकामी आहे, त्याच्यात आपण थोडंसं पाणी ओतणार आहे. काय ओतलं बरं मी याच्यात? पाणी. काय ओतलेलं आहे? पाणी. आता एका पेल्यामध्ये थोडेसे पीठ टाका. आता हा रिकामा पेला आहे. या रिकाम्या पेल्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे. आता हे पीठ मी घेते आणि ह्या पेल्यामध्ये टाकते. आणि दुसऱ्या पेल्यामध्ये पाणी ओता. आता हा रिकामा पेला आहे. आता ह्या पेल्यामध्ये मी काय ओतत आहे? पाणी. त्या पेल्यात पाणी ओतलेलं आहे. आता हा प्रयोग करताना तुम्हाला काय आढळून येईल बरं? बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो. पाणी मात्र बशीचा आकार घेते. बघा, जशी बशी आहे त्या बशीचा आकार पाण्याने घेतलेला आहे आणि इथे पिठाचा मात्र ढीग तयार झालेला आहे. पेल्यामध्ये सुद्धा तसंच आहे. पेल्यामध्ये जसं पीठ टाकलं तसंच्या तसं ते पीठ त्या पेल्यामध्ये राहिलं आहे आणि दुसऱ्या काचेच्या पेल्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि बरोबर त्या पाण्याने पेल्याचा आकार घेतला आहे. यावरून काय उलगडतं बरं? ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेते. पाण्याला स्वतःचा आकार नसतो, म्हणून फरशीवरती पाणी जर सांडलं तर ते पसरते. तो सुद्धा प्रयोग आपण करून पाहणार आहोत. आता ही आहे फरशी. या फरशीवरती मी तुम्हाला पाणी ओतून दाखवणार आहे. आता ते पाणी बघा कसं होणार आहे. ढीग होणार आहे की पसरणार आहे बघा. काय झालं? पाणी पसरलं. बरोबर की नाही? काय झालं? पाणी पसरलं. डोके चालवा. तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो.
असे का? विचार करा आणि उत्तर शोधा. उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली. पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का? की ते वाहून जाईल? सांगा बरं. हां, त्या पाण्याचा ढीग होईल का? नाही. ते पाणी वाहून जाईल का? हो. पाणी असेही असते. ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते, सपाट भागावर पसरते, उतारावरून खाली वाहते. आता पाण्याच्या 3 अवस्था करून पहा. काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा. बघा, आपण ह्या काचेच्या पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवलेले आहेत. थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल बरं? काय होईल? पाणी होईल. आता हा बर्फ आपण ठेवलेला आहे आणि याला काही प्रमाणात पाणी ह्याचं झालेलं आहे. बघा, आपल्याला दिसतंय, याच्यातलं पाणी झालेलं दिसतंय का? या बर्फाचं काय झालं? पाणी झालेलं आहे. करून पहा. ही कृती शिक्षकांनी करून दाखवावी. पाणी तापत ठेवा म्हणजे पाण्याला उष्णता द्या. जरा वेळाने काय दिसते? पाणी उकळू लागेल. पाणी आणखी उकळत ठेवा व त्याचे निरीक्षण करत राहा. काय दिसले? काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल. पाणी कमी का झाले? एक झाकणी चिमट्याने पकडा. पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरा. काही क्षणातच ती बाजूला घेऊन पहा. झाकणीच्या खालच्या बाजूवर काय दिसते? पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. मग हे पाणी किंवा पाण्याचे थेंब कुठून आले? पाणी खूप थंड केले की गोठते, म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो. बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते. बर्फ वितळू लागतो. बर्फाचे पाणी होते. हे आपण प्रयोगावरून पाहिलंच आहे. झालं होतं की नाही पाणी प्रयोगावरून? बर्फ आणल्यानंतर त्याचं पेल्यामध्ये काय झालं होतं बरं? पाणी झालं होतं. पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते. भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातील पाणी कमी झाले. वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते. पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणी गार होती म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले. आता आपल्याला आणखीन 2 नवीन शब्द शिकायचे आहेत. तो शब्द म्हणजे अवस्था. मग अवस्था म्हणजे काय? तर एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप. आता दुसरा शब्द आहे बाष्प. बाष्प म्हणजे हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला बाष्प असं म्हणतात. आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे. बर्फ पाण्याची स्थायीरूप अवस्था आहे आणि वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे. या पाण्याच्या 3 अवस्था आहेत. पाण्याच्या 3 अवस्था, त्यातली पहिली आहे स्थायीरूप म्हणजे बर्फ, द्रवरूप म्हणजे पाणी आणि वायुरूप म्हणजे बाष्पाच्या रूपात असलेले. आता हा गमतीचा एक प्रयोग तुम्ही करून पाहायचा आहे. एक काचेचा पेला घ्या. स्वच्छ फडक्याने तो आतून बाहेरून कोरडा करून घ्या. पेला कोरडा झाल्याची खात्री करा. आता पेल्यात बर्फाचे 5-6 तुकडे टाका. तुम्हाला काय आढळून येईल? पेला जर आतून ओला झाला तर त्यात नवलते काय, पण पेल्याची बाहेरची बाजू देखील आपोआपच ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत? यावरून काय उलगडते? पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला आणि पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली. हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून ओलसर झाला. बघा, आता या चित्रामध्ये तसंच दाखवलेलं आहे. पहिल्यांदा पेला घेतला, मग तो पेला पुसून घेतला,
त्यानंतर बर्फाचे तुकडे तिसऱ्या चित्रामध्ये टाकलेले दिसत आहे आणि चौथ्या चित्रामध्ये आहे बर्फाच्या तुकडे टाकलेल्या पेल्यात बाहेरून सुद्धा ओलसरपणा आलेला आहे, पाण्याचे थेंब आलेले आहेत. करून पहा. हा प्रयोग मोठ्या माणसांच्या परवानगीने त्यांच्यासमोर करायचा आहे. भाकऱ्या किंवा चपात्या करून झाल्या की गरम तव्यावर पाण्याचे 2-3 थेंब शिंपडा. तुम्हाला काय आढळून येईल? तव्यावर शिंपडलेले थेंब गोल होतात आणि बघता बघता नाहीसे होतात. यावरून काय उलगडते? तवा फार गरम असतो. तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची लगेच वाफ होते. जरा डोके चालवा. धुतलेले ओले कपडे वाळत घातले की आपोआप कसे सुकतात? हे तुम्ही विचार करून उत्तर शोधायचं आहे. करून पहा. एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या. त्यात चिमूटभर मीठ टाका. चमच्याने ते ढवळा. तुम्हाला काय आढळून येईल बरं? तुम्हाला आता पाण्यात मीठ दिसत नाही. चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या. चव खारट लागते. यावरून काय उलगडते? चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे, म्हणजे मीठ पाण्यामध्ये विरघळते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात. हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघू शकता. जरा डोके चालवा. पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात. त्यांची नावे सांगा बरं. गूळ, मीठ, साखर यासारखे पदार्थ पाण्यात मिसळतात. माहीत आहे का तुम्हाला? बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते. अनेकांकडे फ्रीज असतो. त्यामध्ये बर्फ तयार करता येतो. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात, रंग घालतात. नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात. आपण काय शिकलो बरं? बघूया. पाण्याला रंग, वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते. सपाट भागावर पाणी पसरते. उतारावरून खाली वाहते. पाणी हे स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच, पण स्थायीरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग आहेत.